यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर महागलं किंवा तुटवडा झाला की लोकांकडे हॉटेलचा पर्याय होता। पण आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेलच बंद पडू लागल्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचायत झाली आहे। गॅस सिलेंडर नसल्यामुळे मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापुरातील अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची समस्या कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये ही समस्या आणखीन गंभीर होणार आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट व्यवसाय गॅसवर, हॉटेल्स व्यवसायावर संकटाचा धूर, हॉटेल्स व्यावसायिकांना युद्धाच्या झळा। इराण इस्रायल युद्ध 3,500 किलोमीटर अंतरावर सुरू असलं तरी त्याच्या झळा भारताला बसू लागल्या। त्याचा पहिला फटका हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसलाय। गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीला ब्रेक लावलाय, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे। गॅस सिलेंडर अभावी आर्थिक राजधानी मुंबईतली 20% हॉटेल्स बंद झाली आहेत। तो उसके बाद से डेफिनेटली काफ़ी हमें एलपीजी सिलेंडर का शॉर्ट सप्लाई हमने होटेलियर्स लोग ने महसूस किया है और हमें 20% की होटल्स हमारी बंद हो चुकी है और इसी तरह अगर शॉर्ट सप्लाई चलते रहा तो आने वाले दिनों में इससे भी बड़े पैमाने में हमारा प्रभाव पड़ेगा इस शॉर्ट सप्लाई की वजह से। व्यावसायिक गॅसचा तुटवडा, वाढलेले दर याचा फटका मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूरमधील हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। गॅस सिलेंडरची अशीच स्थिती राहिल्यास हॉटेल्स बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिक देत आहेत। आमच्याकडे आता 1-2 दिवस पुरेल एवढंच सिलेंडर आहे आणि गंभीर परिणाम होणार आहे, आतापासूनच जाणून लागलेला आहे परिणाम। आणि गॅस एजन्सी संपर्क केला, ते पण म्हणत होतं की स्टॉक कमी आहे आणि 15-20 दिवसानंतर भेटेल तुम्हाला। आता नागपुर के सर ऑलमोस्ट 100% रेस्टोरेंट जिनके पास आज की तारीख में कमर्शियल सिलेंडर का ना कोई सोर्स है ना उनके पास अवेलेबल है। अब जितना उनके पास थोड़ा सा लिमिटेड स्टॉक होगा उसी पे ही वो अपनी शॉप्स अपनी चला सकते हैं, नहीं तो कोई उनके पास ऑप्शन नहीं है। एम्प्लॉइज को कौन कहाँ लेके जाएगा इसका भी हम बोल नहीं सकते। गॅस सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंटनं आपल्या मेनूत बदल केलेत। जास्त वेळ शिजवण्यासाठी लागणारे पदार्थ मेन्यूमधून बाद करण्यात आलेत। दाल मखनी, व्हेज ग्रेव्ही, बिर्याणी, शेजवान सॉससह शिजण्यास जास्त वेळ लागणारे पदार्थ मेन्यूतून कमी करण्यात आलेत। तर बऱ्यापैकी सगळ्या पदार्थाला गॅस लागतो। जास्तीत जास्त त्यामध्ये चायनीज जे बनवतोय ते, कारण ते फ्रेश बनवून द्यायला लागतं, त्यानंतर हाय फ्लेमला बनवावं लागतं, त्याला एका वेळ कमी लागतो पण हाय फ्लेम लागते, त्याला गॅस जास्त लागतो। त्यानंतर डोसा तवा किंवा पुरी, वडा ह्याला कंटिन्युअस गॅस लागतो, कारण एकदा तेलाची कढई थंड झाली की ती चालू करायला पहिल्यापेक्षा जास्त गॅस जास्त लागतो। त्यामुळं ह्या कढयाने हे तवे कंटिन्यू चालू ठेवावे लागतात, हा एक विषय आहे। मुंबईप्रमाणे पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली आहे। गॅस सिलेंडर नसल्यानं पुण्यातील हॉटेल व्यावसायिक शेगडीकडे वळलेत, तर काहींनी हॉटेलला कुलूप ठोकलंय। त्यामुळं हॉटेलमध्ये कामगार बसून आहेत। 2-3 दिवस झालं हॉटेल बंद आहे आपलं। हॉटेल अजून काही 15-20 दिवस बंद ठेवता येईल, परंतु माझा केटरिंगचा बिझनेस आहे आणि माझे फिक्स कामं पण आहेत, टेंडर आहेत, जिथे मला काही करून पुरवावेच लागतंय। पण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय झालेला आहे हा। माझी सरकारला एकच विनंती आहे, याच्यावर काहीतरी तोडगा काढावा। दिवस पण आमचा भागत नाही, अक्षरशः अशी वेळ आलेली, आम्हाला चांगल्या ऑर्डर कॅन्सल करावं लागतंय। आज तर असं म्हणलंय की गॅसच नाहीये, आम्हाला दुपारच्या पुढे तर हॉटेल चालू ठेवताच येणार नाही आजपासून। त्यामुळं आमच्या 50-60 लोकांचा स्टाफ आहे, आमच्या इथं हॉटेलचं भाडं आम्हाला भरपूर मोठं आहे, तर त्यामुळे अक्षरशः आम्हाला हॉटेल बंद करायची वेळ येईल आणि आम्हाला घरी बसावं लागेल आणि बुक मारायची वेळ येईल। एवढी वाईट परिस्थिती सध्या जाणवते आम्हाला। नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांकडे केवळ काही तास पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेत। FL3 जे परवानाधारक हे जवळ 1,000च्या वरती संख्या आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर जे काही हॉटेल आहे, व्हेज असतील, फूडचे हॉटेल असतील, छोटे असतील, मोठे असतील, असे जवळ 8,000 ते 10,000 हॉटेल हे 100% नाही पण 80% व्यवसाय हा बंद करण्याची वेळ येणार आहे। व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आता रॉकेलकडे मोर्चा वळवलाय। रॉकेलच्या वापराला परवानगी देण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केली आहे। की आता या परिस्थितीमध्ये
आपल्याला दुसरा काही उपाय नाही. जे लोक रॉकेल वापरतील, काय ढाबेवाले वापरतील, कोण वापरतील. पण मोठे मोठे हॉटेल्सवाले वगैरे काय ते तर काय वापरू शकणार नाही. ते पत्रलेलं वापरून. एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगचे नियम बदलल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक गोंधळून गेलाय, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं हॉटेल मालकांवर व्यवसाय बंद करण्याची पाळी आली आहे. इराण इस्रायल युद्ध जास्त काळ चालल्यास ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.